चा महासंग्राम आपण स्पर्धा पाहताय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मुठवल गावाचा मान आणि सन्मान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आजपासून बघायला मिळेल। सलग 4 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि स्पर्धेचा फायनल डे रविवारी। हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, कोण ठरणार या स्पर्धेचा विजेता याचं उत्तर तुम्हाला रविवारी मिळेल। सलामीची जोडी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिल्याच बॉलवर विकेट। नागेश पहिल्याही मॅच मध्ये फार लवकर बाद झाला, ह्याही मॅच मध्ये फार लवकर तो बाद होतोय आणि धक्का लागतोय विरेन स्पोर्ट भावळे संघाला। भावले संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये, म्हणून त्यांना 3 रनची पेनल्टी या ठिकाणी दिली जात आहे, याची नोंद असू द्या। विनयला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल। सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातो। आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला। एकही धाव नाहीये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। सुरुवात पॉवर प्ले मध्ये विनयने कमालीची केलेली आहे। ऑन स्ट्राइक बॅटर विनोद असेल, मागच्या सामन्याचा हिरो। यावेळेला पुन्हा हवेत आहे बॉल, डाऊन दी बॉल, स्क्वेअर लेगचा फिल्डर कॅच ड्रॉप। सहज सोपा झेल त्या ठिकाणी होता, परंतु तो धरणीला दान केला। जीवन दान तिथे विनोदला मिळालं, ज्या विनोदनं मागच्या सामन्यामध्ये एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता। त्याच विनोदला इथे जीवनदान देणं हे भरपूर महागात पडेल। एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने विनय पुन्हा एकदा सज्ज होतोय। यॉर्कर लेंथ, परफेक्ट यॉर्कर, ग्रेट बॉलिंग। डॉट बॉल त्या ठिकाणी विनयचा बघायला मिळाला। अप्रतिम सुरुवात यावेळेला विहाना स्पोर्ट पीसे संघाची तुम्हाला बघायला मिळाली या लढतीमध्ये। लागोपाठ पॉवर प्ले मध्ये बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये, डोकं वर करू दिलं जात नाहीये। सध्या जी गोलंदाजी तुम्ही पाहतायत ही उच्च दर्जाची, उच्च कोटीची तुम्हाला पाहायला मिळाली। पुन्हा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू फुलर लेंथ। आणखी एक डॉट बॉल पूर्णपणे बांधून ठेवले सध्या फलंदाजांना तुम्ही पाहतायत। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आणि फक्त एकच धाव फलकावरती आहे आणि एक महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे। दर्जेदार सुरुवात विनय पाटीलची यावेळेला तुम्हाला बघायला मिळाली आहे। समोर मंगल असेल, हो यावेळेला खराब बॉल, नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला, अर्ध्या विकेटवर चेंडू टाकला आणि तो चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। परंतु आता बाउंड्री चेक केली जाणार, तो चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे। 1 बाउंस ओव्हर द लाईन, इट्स अ 4 रन। केला, थोडासा मागे पडला बॉल आणि बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता विनय पाटीलचा, परंतु इथे खराब चेंडू आला आणि त्याच्यावरती चौकार प्राप्त केला बॅटर मंगलनं। मोस्ट नीडेड बाउंड्री होती, कारण दबाव वाढत होता आणि हा चौकार थोडाफार कोयना दबाव कमी करेल फलंदाजांवरचा। धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 6 धावा, 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। 5 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर। पॉवर प्ले संपल्यानंतर एक महत्वाचा गडी गमावला। सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी बॉलर मानव म्हात्रे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। यंग ब्रिगेड आहे, परंतु या युवकांनी अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे, अर्थातच पिसे। आणि आज आपण पाहतोय की पिसे मधून विहाना स्पोर्ट पिसे संघाला तुम्ही बघतायत। 2 संघ या खरं तर गावामधून तुम्ही पाहताय, एक पवनपुत्र पिसे हा संघ देखील सातत्याने आपण या असोसिएशन अंतर्गत खेळताना बघत आलेलो आहोत। मानव म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे। हो यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, डाऊन दी फिल्डर। या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला झेल त्या ठिकाणी पकडला, फलंदाज आणखी एक बाद होतोय। विनोदच्या खेळीचा अंत।
मानव मात्रेला या ठिकाणी सफलता मिळाली. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय. फलंदाज थोडेसे आपण पाहतोय त्या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसलेत, अंडर प्रेशर दिसतात, धावा येत नाहीयेत आणि म्हणून हा दबाव त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन आणखी एक चेंडू डॉट तुम्हाला बघायला मिळाला. विकेट आल्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हो, पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल सर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा राहुल समोर स्विंग करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोला बॉल लागला आणि इथे पा डेरिकेटचा प्रयत्न करायचा होता असं सांगतोय विकेट कीपर, परंतु तो मानव न केला नाही आणि हा चेंडू आला डॉट. स्कोर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती सध्या 9 धावा तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग लोनाड असा सामना तुम्हाला ह्यानंतर बघायला मिळेल. यावेळेला फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर अलॉंग द ग्राउंड, चांगला फटका, सेकंडचा कॉल आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेत. देवरुंगपाडा संघ कर्णधार आसमान, आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोन धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू त्या ठिकाणी धावबाद होतोय आणि धक्का लागतोय त्या ठिकाणी तिसरा वीरेन स्पोर्ट बावाळे संघाला. न्यू बॅट अकरा धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गच असताना नवीन बॅटर अमोल मैदानामध्ये एंटर झाला. यॉर्कर लेंथ होता, बचावात्मक फटका खेळला त्या ठिकाणी बॅटर, एकच धाव तिथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल केला जातोय. बारा धावा धावफलकावरती लागल्यात, 12 ऑन अ बोर्ड. दुसऱ्या षटकामध्ये मानवचा आपण चांगला मारा बघितला, एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. एक धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्यांना बाद जरूर झाला त्याच्या षटकामध्ये आणि धावसंख्या एकंदरीत 2 षटकांच्या अखेरीस 6च्या सरासरीनं पुढे नेण्याचा प्रयत्न. 12 धावा तुम्हाला बघायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 बॉलिंग करण्यासाठी साहिल पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. आता इथून धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. मोठ्या धावसंख्येचा विचार नक्की फलंदाजांच्या मनामध्ये आहे, परंतु तो प्रॅक्टिकली आता इथून साकार करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार 1 ते 2 आले तर इथून पुन्हा डावाला चांगला आकार मिळेल आणि जो दबाव वाढत चाललेला आहे तो दबाव पूर्णपणे कमी होणार आहे. Over the wicket now. Switch it, full toss ball, superb shot आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
फटक्यांची आपण चर्चा करत होतो. पुन्हा फुल टॉस, आडव्या बॅटनं गॅप मध्ये हा बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न लाजवाब. हा देखील बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. दोन चौकार त्या ठिकाणी बॅटर अमोलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा डावाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. यावेळेला खराब चेंडू आहे. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा. झेल तिथे पकडलीये, परंतु फलंदाज बाद नसेल. साहिल कडनं चुका झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि हेच ते षटक हवं होतं खरं तर टीम विरेन स्पोर्ट भावळेला या मॅच मध्ये बॅक करण्यासाठी. 1+1 2 धावा इथे मिळाल्या आणि स्कोर 2 धावांनी पुढे गेलं. धावसंख्या तुम्ही पाहतात 22 धावा धावफलकावरती लागल्या. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 12 होत्या आणि आता 2च चेंडूंमध्ये साहिल पाटीलच्या विरुद्ध 10 रन्स आलेत आणि यापुढचा बॉल आता फ्री हिट असेल. पुन्हा बॅटरकडे सुवर्ण संधी आहे. फ्री माइंडेड फटका या ठिकाणी बघायला मिळेल का? मुक्तपणे हा स्ट्रोक इथून एक्झिक्यूट करणार का? राहुल ऑन स्ट्राइक. फ्री हिट खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. आतापर्यंत एक चौकार राहुलच्या बॅट मधून आपण बघितलं, परंतु इथे फ्री हिट आहे. ओ हवे त्या बॉल. यावेळेला फील्डर जज करतोय. झेल पकडली आहे, परंतु इथे फलंदाज बाद नसेल. फ्री हिटचा बॉल होता आणि एक धाव इथे मिळाली. बघा 2 वेळा विकेट मिळाल्या. या अगोदर विकेट आली ती बीमर नो बॉलवर आणि त्यानंतरची विकेट आली ती फ्री हिट बॉलवर. एकाही वेळेला मात्र फलंदाज बाद झालेला नाहीये. जीवनदान दोघ्या बॅटर्सना मिळालं आणि धावांचा आता नक्कीच विचार केला तर चांगला विकास करतोय बॅटर अमोल. अमूल्य योगदान सध्या तरी तो देतोय. फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साइडला. तारामंडळ मध्ये चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. ओ यावेळेला पुन्हा एकदा वेकेंड एरिया मधून बॉल पाठवला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. प्रत्येकी बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोलचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि सध्या तरी याच फटक्यांची गरज होती आणि धावा तुम्ही पाहतात विरेन स्पोर्ट भावळीच्या चांगल्या आता स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. धावफलक सजलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 31 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गाचा असताना पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 12 होत्या, परंतु साहिल पाटीलच्या या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 19 धावा साहिलच्या विरुद्ध आतापर्यंत घेतल्यात. आणखी शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विंग करण्यात आला बॉलला. फ्लॅट स्ट्रोक होता. 1 धाव इथे मिळाली आणि याचबरोबर 32 धावा 3 षटकांच्या अखेरीस. 20 धावांचं हे षटक, जे षटक अत्यंत गरजेचं होतं टीम विरेन स्पोर्ट भावळेसाठी आणि 20 धावा या षटकामध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या. धावा अतिशय सुंदररित्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला, खास करून अमोलनं. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार तुम्ही बघितले. आतापर्यंत 15 मिनिटे परफेक्टली 3 ओव्हरसाठी घेतलेले आहेत. ओव्हर रेट चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलाय. 2 वाजून 32 मिनिटांनी हा डाव सुरू झाला आणि 2 वाजून 47 मिनिटे झालेली आहेत. म्हणजेच काय तर अतिशय चांगल्या प्रकारे ओव्हर रेट या ठिकाणी मेंटेन ठेवलेला आहे. आज प्रत्येकी संघानं अगदी वेळेनुसार षटकं टाकली, जे फार इम्पॉर्टंट असतं. यानंतर जो सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो सामना असेल जय अंबिका देवरुंगपाडाच्या विरोधामध्ये जय बजरंग दोनाड. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी शेवटचं षटक आता या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल. लास्ट ओव्हर आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की टॉस साठी यावं.
एकूण 9 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपण कंप्लीट करतोय आणि त्यापैकी 6वा सामना सध्या सुरू आहे. हा सामना सोडून अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या, त्याची नोंद असू द्या. आज पहिला संघ कोणता पाहायला मिळेल सुपर 3 मध्ये पोहोचणारा. आजचा पूल आपण पाहिलं तर आज देखील चांगले चांगले संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये बघायला मिळतात. यावेळेला ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका दमदार होता परंतु लॉंग ऑनचा फिल्डर विनय त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचला. झेल सुटली आहे त्याच्या हातातून, अमोलला जीवन दान मिळालंय आणि 2 धावा पुढे स्कोर कार्ड वरती जोडल्या देखील गेल्यात. धावा 34 रन्स. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहताच, स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. यावेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद आणि अखेर अमोल यावेळेला बाद होतोय, धक्का लागतोय टीम वीरन स्पोर्ट बावळीला. षटकामध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर 2 रन्स आल्या परंतु शुभमला या ठिकाणी सफलता मिळाली. लेफ्ट आर्मर आहे, पडल्यानंतर बॉल चांगल्या प्रकारे कट होतात त्याच्या आणि उजव्या त्याच्या बॅटरसाठी ते आपण लेग कटर म्हणूया. बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता, विकेट त्याला मिळाली आणि आता बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर झाला. राऊंड द विकेटनं हा बॉल सोडून दिलाय. बघितलं की खूप जास्त बाहेर आहे चेंडू आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड दी ऑप्शन सातत्याने येथे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभमच्या वतीने करण्यात आला. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 35 धावा, 35 रन्स. हो, इथे सोडून दिल्या. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. लगातार 2 व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने धावा खर्च करताना या ठिकाणी दिसतोय गोलंदाज शुभम. विकेट मिळाल्यानंतर त्याचं कौतुक झालं परंतु असं वाटतं की ते जास्त कौतुक झालं कारण त्यानंतर तो दिशाहीन दिसला. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, इथे शफल झाला. पुन्हा ऑन साइडला टर्न केला, चांगला फिरवला हा फटका. कीपर एंडला थ्रो येते तोपर्यंत पुन्हा एक धाव घेण्याची संधी होती. वीरन स्पोर्ट बावळे सध्या खेळतात आणि अनंतकेने सामना एन्जॉय करतायत दमन येथून. त्यांचं देखील मनस्वी स्वागत आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. एक लेजंड क्रिकेटर. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं बॉल अडवण्यात आला. शॉर्ट मिड विकेटला स्वतः गोलंदाज शुभमच्या वतीनं आणि बॅटरकडे वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. दोन्ही कॅप्टन यानंतरच्या लढतीसाठी इथे उपस्थित राहायचं. आपण जय बजरंग लोणारच्या विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा असा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल आणि जो कॅप्टन नसतो ना त्या संघाला मात्र पेनल्टी दिली जाते. या असोसिएशन अंतर्गत चांगले रूल्स तुम्हाला पाहायला मिळालेत आणि इथे डायरेक्ट हिट लागले आय थिंक आणि पंचांनी टीव्ही अंपायरची मागणी केलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि बघूया आता टीव्ही अंपायर काय निर्णय देतात कारण डायरेक्ट हिट लागले त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वर. बघूया आता आपण टीव्ही अंपायरच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहूया. ज्या वेळेला तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातो ना त्यावेळेला हार्टबीट वाढत असतात, धकधक ही वाढत असते. आणि फलंदाज बाद आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला आणि आपण पाहतोय संघाची धावसंख्या 38 असताना या वेळेला राहुलचा खेळ
समाप्त झालेला आहे. शेवटचा एक बॉल. कुणाल नवीन बॅटर आहे बघा. थोडंसं करेक्शन होतं. 39 धावा आहेत कारण ह्या बॉलवर एकदा होती ती आता आपण ऍड करतोय. शेवटचा बॉल अगदी बुंध्यात होता. पुढे टाकला. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय ती जाऊन पोहोचली धावफलकावरती. 41-42 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ठिकाणी करणार आहोत आणि आपण हा टॉस करण्यासाठी विनंती करूया. कॅप्टन दोन्ही कॅप्टनचं असेल स्वागत. सामना होणार आहे जय बजरंग लोणारच्या विरोधामध्ये जय अंबिका देवरुंगपाडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. कुमार रणधवी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती आणि मकरंद स्पोर्ट्स. आता ह्या वेळेला एक नवीन नाणं आहे. चला एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद स्मृती आणि दुसऱ्या बाजूला जय भोले 1306 ग्रुप. हो मकरंद स्मृती असं कॉल होता परंतु जय भोले ग्रुप असं या ठिकाणी टॉस आलेला आहे. नाणेफेकी जिंकली आहे लोणारच्या कॅप्टननं. डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलेलं आहे. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. जय बजरंग लोणारने टॉस जिंकून निर्णय आपल्यापर्यंत ते थोड्याच वेळात पोहोचवतील. परंतु तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत जोडले राहा. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025. आणि पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतोय. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगेश पाटील सर. धन्यवाद समीर ठाकरे. या मॅच मध्ये सुद्धा आपण लक्ष पाहिले तर 42 धावांचा लक्ष्याचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. टीम गावदेवी विहाणा पिसे संघाला. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही आमचा मुख्य व्यासपीठ पाहू शकाल. हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. जरूर विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्ट्रायकिंग एंडला मात्र या ठिकाणी पाहू शकलो विजय पाटील आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकलो विनय पाटील आहेत. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज अमोल. सुरुवातीला तर पाहिले तर कुठेतरी या 2 षटकामध्ये आपल्याला पिछे संघाचं वर्चस्व पाहिलं आपण. कारण 12 धावा 2 षटकामध्ये मात्र फक्त खर्च केले होते. 2 विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केले होते. आणि तिसरा षटक साहिल पाटीलचा आपण जर पाहिलं तर खूपच मागणं षटक राहिलं. 20 धावा त्यामध्ये आपण पाहिल्या. आणि आज अमोलने सुद्धा मात्र जबरदस्त खेळ सादर केला. 2 चौकार षटकार साईडने 21 धावांची मात्र त्यांनी तुफानी केली साकारली. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिल्या चेंडू सरळ बॅटने लॉफ केला. अगदी गोलंदाजा डोक्यावरून पाहू शकला. या ठिकाणी खूप मोठी रन चेस आहे. राहुल वेगाने गेला आणि चेंडू जोपर्यंत फील करतोय तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि 2 धावड्या मात्र वैयक्तिक विजय पाटीलने आपलं स्वतःचं खातं उघडलं. कारण
पहिल्या षटकानंतर आपण 3 धावा सुद्धा मात्र स्कोर कार्डमध्ये ऍड करणार आहोत, ज्या पॅनल्टीच्या मात्र या ठिकाणी आपण दिल्या होत्या विरेन स्पोर्ट भाबाली संघाला, कारण त्याचा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. परंतु पाहू शकतो लॉंग ऑफ डीप मध्ये आहे, लॉंग ऑन सुद्धा आपण पाहिलं तर डीप मध्ये आहे. बिग शेप मध्ये 2 शतक सजवले गेले गोलंदाज अमोलनं. व जबरदस्त चाबूक शॉट इनफिल्डच्या डोक्यावर अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने वेगाने चालला. मिळतील एकूण 4 धावा विजय पाटीलच्या अकाउंट मध्ये. खराब लेंथ होती, पाहू शकाल अगदी हाफ बॉल होती. समोरच्या दिशेने मात्र जबरदस्त एक्झॅक्टली मिडलिंग पाहायला मिळाली, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि चेंडू सुद्धा मात्र भरपूर वेगानं भटरेलांच्या बाहेर निघून गेला. 7 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. अनुभव आहे विजय पाटीलकडे, कुठल्या चेंडूवरती कुठला फटका सजवायचा आहे पूर्णपणे त्याच्याकडे तकनीक आहे आणि त्या अनुषंगाने मात्र फटके सजवतोय. इथे मात्र फुल टॉस सरळ बाटल ऑफ केलाय, परंतु लॉंग ऑनवरती फिल्डर मंगल आहेत. चांगला क्षेत्राशी त्याच्याकडून आपण पहिले 7 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेचा षटक खास करून दोन्ही संघांच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खूपच महत्त्वाचा असेल, कारण या ठिकाणी एका दुसरा विकेट जर अमोलने प्राप्त केला तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती तुम्ही जरूर दडपण टाकण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु ती विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त करेल का विनय पाटील. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा त्याच दिशेने मात्र स्ट्रोक केला गेला. पुन्हा लॉंगॉनकडे मात्र चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं. एक धाव पुन्हा तिथे मात्र कंप्लीट केली गेली. 10.5 धावगतीने मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेचं नियोजन पाहत आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रेक्षक स्टार पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे या रॅलिंगला तुम्ही पाहू शकाल मान्यवर जे कटआउट्स ते मात्र लावले गेले. हो फक्त हवेत छिप केला, इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. जबरदस्त क्लास विजय पाटील इथे पाहायला मिळतोय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, मिळतील एकूण 4 धावा. काय फटका सजवला असं वाटतं की फटक्यात मात्र वारंवार पाहतच राहावं. एवढा क्लासिकल चांगला स्ट्रोक विजय पाटीलने मात्र त्या ठिकाणी साकारला. आता फुलटॉस आहे, चेंडू मात्र गॅपमध्ये चला चला डीपमध्ये कुठला फिल्डर नाही. रेस सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र नागेशने चेंडूला उचलून फेक केलं. 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाची मजबूत सुरुवात, दमदार सुरुवात आपण इथे म्हणू शकतोय, कारण गोलंदाज अमोलनं धावा खर्च केल्या 14-3 धाबाच्या पॅनलच्या आहेत त्या आम्ही 8 करतोय, म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धाबांची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला संघ पीसी संघ आपल्याला पाहायला बोलतोय, कारण पहिल्या षटकामध्ये जरूर अमोलनं 14 धावा खर्च केल्या, 3 धावा पॅनलच्या आपण 8 केल्या, 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 25 धाबांची अजून मात्र आवश्यकता. नवीन गोलंदाज राहुल सिनियर आलाय, कारण या संघामध्ये सुद्धा आपल्याला 2 राहुल पाहायला मिळत आहेत, सिनियर विथ ज्युनियर. परंतु आता राहुल सिनियरला मात्र सिनियर प्रमाणे कामगिरी करावी लागेल. अनुभव त्याच्याकडे आहे, त्यात काही शंका नाहीये, परंतु अनुभव इथे मात्र तो झोकेल का, चांगली कामगिरी इथे मात्र या ठिकाणी करेल का. पावलांचा वापर केला, पाहू शकला परफेक्ट एलिव्हेशन नाहीये, परंतु चेंडू चालला अगदी लॉंग ऑन कडे.
एक धाव जरूर कंप्लीट केली गेली आणि एक जमेची बाजू आपण पिछे संघाची पाहिली तर कुठला विकेट्स मात्र या संघाने गमावला नाहीये. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण पाहतोय. आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला वारंवार फिल्डिंग मध्ये थोडस बदलाव करतायत. एक्झॅक्टली कुठेतरी विकेटच्या शोधात आहेत गोलंदाज, परंतु फटकेबाजी लाजबाब खास करून विजय पाटील परफेक्टली आज चेंडूला मिडल करतोय आणि अशा फटक्याने मात्र जरूर त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. ज्याप्रमाणे मैदानाच्या चारही बाजूला तो स्ट्रोक खेळू शकतो एवढी ताकद त्याच्याकडे आहे. आणि पाहू शकाल आतापर्यंत 2 चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय. 16-23 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, रिव्हर्सचा फटका आणि हे स्ट्रोक विनय पाटील क्वचितच खेळत असतो कारण त्याची स्ट्रेंथ आहे. तर आपण जर पाहिले तर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग या झोनकडे मात्र तो जास्तीत जास्त धाबा जोडत असतो. परंतु या ठिकाणी काहीतरी त्याने वेगळा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये त्याला अपयश आलं. डॉट चेंडूची सांगता मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी राहुल सिनियरच्या वतीने आपण पाहत आहोत. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या विरोधात खेळला गेला नाही. चांगल्या लेंथवरती सध्या तो कामगिरी करतोय आणि पूर्णपणे विनय पाटीलला मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलाय. आणि समीकरण आता मात्र इथे पाहिलं तर अजूनही 14 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 23 धाबांची आवश्यकता. अजून सामना मात्र पाहिला तर समान कामगिरी दोन्ही संघांची पाहायला मिळत होते. परंतु या ठिकाणी विनयच्या बाट होताना षटकार चेंडू चालला अगदी कल्याण हव्याच्या दिशेनं अगदी मुख्य प्रवेशद्वाराला चेंडू धडकलाय आणि मिळतील एकूण 4 धावा. क्या बात आहे. सुंदर या गाण्याचे बोल आहेत रविचंद्र भंडारी यांच्या नावानं गायलेलं हे गीत पाहिलं आपण. परंतु इथे मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. विजय पाटीलला प्रॉपर कनेक्शन चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं मिळतील एकूण 4 धावा आणि संघ आता मात्र पिछे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या सामन्यामध्ये वीरेन स्पोर्ट बाबाले संघाच्या विरोधात चांगली बॅटिंग. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 34-35 आणि आता विजयासाठी आता फक्त 7 धावांची गरज. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहतोय. सुरुवातीला आपण पाहिले तर दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुल सिनियर चांगली गोलंदाजी जरूर केली होती परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 सिक्सर आले आणि विनोद पाटीलचा सुद्धा स्वागत तिथे मात्र फलंदाज विजय पाटीलनं चौकाराने केला आणि तदनंतर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. हो, बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवला प्लॉट मध्ये. मॅच फिनिश. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली विनय पाटीलनं आणि सामना जिंकला गावदेवी विहाना स्पोर्ट पिछे संघानं. जबरदस्त खेळ पिछे संघाचा पाहायला आपल्याला खास करून
विजय पाटील आणि विनय पाटीलची चांगली पार्टनरशिप पाहिली आपण आणि या स्पर्धेतून प्रवास संपन्न झाला अखेर विरेंद्र भाबाले संघाचा. त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळला, फक्त 5 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1 आणि बॅटिंगमध्ये 42 धावांचा पाठलाग करत असताना 7 चेंडू फेस केले आणि त्याच्या बॅटमधून आल्या 20 धावा. अर्थात विनय पाटील ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. थँक्यू डीजे. विनयला आपण इथे देत आहोत पारितोषिक आणि हे पारितोषिक इंस्टाग्राम फेम मिस्टर कुणाल भांबरे यांच्या शुभार्थी देत आहोत. 4142 आणि नेहमी चर्चित असलेली ही व्यक्ती आहे. त्याच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफी देत आहोत आणि कुमारी काव्या उत्तम पाटील, उत्तम शेठ पाटील यांची सुकन्या आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मिठाईचा बॉक्स देणार आहोत.